माझ्या लहानपणी पिझ्झा, बर्गर हे सगळे पदार्थ मी फक्त टीव्हीमध्ये बघितलेले होते. खाण्याची तर कधी वेळच आली नाही. पण आजकालच्या पिढीला हे सगळे पदार्थांची आवड नसेल असं होणं अशक्य. पण माझ्या दिदू बाळाला जेवढं ते खायला आवडतात ना, तेवढेच ते बनवायलाही आवडतात. त्यामुळे तिची आवड जोपासण्यासाठी मी तिला हे असलं सगळं सामान आणून देत असते. तिला स्वयंपाकाच्या बाबतीमध्ये थोडीशी जास्त गोडी आहे आणि असे नवनवीन पदार्थ बनवण्याची तिची खूप इच्छा असते. मग काय, तिने सामानाची लिस्ट द्यावी आणि मग मी ते आणून द्यावं. बऱ्याचदा ह्या गोष्टीची भीती वाटते की काहीतरी चुकणार किंवा हे सगळे पदार्थ आपण रोजच्या रोज खात नाही म्हटल्यावर याची चव कशी असणार. पण जर तिला बनवूच दिलं नाही तर त्याचे परिणाम काय आहेत हे कसं कळणार. म्हणून मग एवढी रिस्क आम्ही घेऊनच घेतो. आणि मग काय, तिने सांगितलेले सगळे पदार्थ मी तिला आणून देते. खूप वेळा मनामध्ये असा विचार येतो की इतके कुटाणे करण्यापेक्षा बाहेरनं 200-250 रुपयाचा एखादी पिझ्झा आणावा आणि तो सगळे मिळून खावा. पण खरं सांगावं ना, स्वतःच्या हाताने बनवलेल्याचा जो आनंद असतो किंवा त्यातनं आपल्याला काहीतरी नवीन शिकायला मिळतं. कुठली गोष्ट कमी पडली, काय जास्त झालं याचे हे अनुभव येतात. म्हणून मग मी तिला मोठ्या मनाने सांगते की जा बाबा, तुला जे बनवायचं ते बनव. आणि तिची आवडही जोपासली जाते. पण खरं सांगावं ना, असं म्हणतात ना की एखादी गोष्ट प्रेमाने आणि मनापासून बनवली की त्याचे रिझल्ट्स हे नेहमी चांगले येतात. तसंच काहीतरी माझ्या दिदू बाळाच्या बाबतीमध्ये आहे. आणि तिच्याच हाताला चवही फार अप्रतिम असल्यामुळे आजपर्यंत तरी कुठली गोष्ट फेल गेलेली नाही. आणि समजा एखादी पदार्थ खरंच नाही व्यवस्थित बनला तरी आम्ही आपसुकच ह्या गोष्टीची समजदारी घेऊन घेतो. कारण की बऱ्याचदा मोठ्या माणसांकडनं पदार्थ चुकतात, तर शिवाय इथे तर लेकराने बनवलेलं असतं. पण लेकराने बनवलेली कुठलीही गोष्ट ही आईवडिलांना फार आवडते, त्यामुळे कदाचित तिची चव अजून जास्त वाढत असेल.